तब्बल 1.5 कोटी रुपये खर्चातून सुरू करण्यात आलेल्या कोपरगाव शहरातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या मुख्य रस्ता गोदावरी नदी लहान पूल ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं असून या रस्त्याच्या कामात गुणवत्ता नसल्याचा आणि निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आणि राजकीय व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सुरू असलेलं काम बंद पाडत पालिका अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरत हे गुणवत्तेत सुरू असल्याचा पुरावा द्यावा अन्यथा काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला। त्यानंतर पालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर या कामाबाबत चर्चा करत रस्त्याचं काम हे दिलेल्या वर्क ऑर्डरप्रमाणे होतं की नाही यासाठी रस्त्याची खोली तपासत डांबराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित त्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर स्थानिक नागरिक यांनी पालिकेच्या कामाबाबतही नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्यासाठी एवढंच सांगणं आहे की मी काल प्रत्येक वेळेस अर्ध्या पाऊण तासाला येऊन 50-100 मीटरच्या याच्यावर थिकनेस एक चेक केली आहे आणि त्यांचा एक डाऊट होता टेम्परेचरबद्दलचा, ते पण आता टेम्परेचरचं मीटर लावून त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यासाठी आणखी म्हणून आम्ही टेस्ट पण घेतलेली डांबरासाठी। निकष एवढं आता सध्या टेस्टिंग केल्यावरच कळतील, पण असं प्रथमदर्शी तर असं जाणवते की काम आहे ते चांगल्या पद्धतीचं होतं। निकषामध्ये त्रुटी आढळल्यावर कॉन्ट्रॅक्टरवर 100% कारवाई होणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे। याआधी देखील काही रस्त्यांचे कामं होऊन देखील 1-2 महिने झाले, आता ते उकडण्यास सुरुवात झाली, त्याची गुणवत्ता देखील व्यवस्थित त्याचा आणखी ते DLP राहिलेलाच आहे त्याचा आणि त्याच्यामुळं असं काही नाही की कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं असा विचार करायची गरज नाही आहे की सुटलाय काम झालंय आणि त्याचा आता तो जाणारच आहे, असं नाही आहे काही। त्याला तो काम पूर्ण आणि व्यवस्थित करून द्यावंच लागणार आहे, कारण नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत रस्ते। आपल्या वरच्या प्रतिनिधींनी जे विधानसभेत असतील त्यांनी आपल्यासाठी एवढा निधी आणलाय, त्याचा व्यवस्थित वापर झालाच पाहिजे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।